सुरुवात होता। आता मनोज जरांगे बोलणार आहेत, नेमकी काय भूमिका ते मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे हे सध्या त्यांच्या सहकाऱ्यांना काही सूचना देतात। आता ते माध्यमांशी बोलणार आहेत। त्यांची प्रकृती सध्या ठीक नाहीये, मात्र तरी देखील ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आता मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागले। 1 दिवसाची परवानगी मिळालेली आहे। या 1 दिवसात कशा आपल्या मागण्या पूर्ण करून घेणार या समोर देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आता मनोज जरांगे बोलतायत, सर्व मराठा बांधवांना ते आवाहन करतायत। मनोजदादांनी रात्रभर प्रवास केला आहे, त्यांच्या पोटात अन्नाचा कण बंद करा। 2 मिनिट कोण बोलत आहे, बंद करा तुमचं। एक मिनिटासाठी सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा। पुन्हा एकदा सांगतो, 1 मिनिटासाठी शांत व्हा। तुम्ही आरडा करू नका। मी म्हणतो कोणाचा आरडा येतो पण तुमचा लय मसाला चाललाय। मला काही माहिती आहे त्याच्या समाजाला, त्याच्यामुळे मला उभा राहून बोलायचं उपोषण माझं सुरू झालेलं आहे। इकडच्या कोपऱ्यातल्या बंद करता का बोलायचे? इकडचा आरडा करू नका। मला काहीतरी समाज त्याच्यातून आडू नका राहू। समाजाच्या पोरांना पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा। कुणी खाली बसला शांत राहा। खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही। मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मग लोकांना बोलू द्या। तुम्ही कोणाला ए पोरा एक काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प बरा गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं। काळ्या कपड्यावरच बघून तुम्ही जास्त बोबाटा करता। मी सांगतोय हे सगळ्यांना लक्षात घ्या। तुम्ही 5 जण खाली बसा, चला बस खाली उभं बस बस खाली बाहेर चल। मला तर तुमच्या इकडे बघता सुद्धा ना, इकडे बघताय मी इकडे बघतोय। सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं। पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं। तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची। आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलंय हे कोणी विसरू नका। नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका। कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका। आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं काही मराठीने विसरू नका। एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला थोडी ताकद लावायची। आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद
तुमची काय जबाबदारी? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, हे पोरारे आहेत गपची बायको घरात, गपची उभा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करण्याला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा, सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. पोलीस बांधव बोलायचे, इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आरडू नका राहो. समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा. कुणी खाली बसलं नाही बसलं काय देणं घेणं आहे तुम्हाला, शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकाला बोलू द्या आधी.